नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मित्रांनो 26 जुलैच्या एक्झामिनेशनला आता फक्त आपल्याकडे 30 दिवस राहिले आहे. 26 जून पासून तर 26 जुलै हा पर्टिक्युलर जो कालावधी आहे, 30 दिवस आपल्याला आहे. या 30 दिवसामध्ये आपण एक्झामिनेशन क्वालिफाय जर आपल्याला करायचं आहे, तर आपलं नियोजन कसं करायला हवं? कुठल्या अशा महत्वाच्या गोष्टी आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं ठरेल, हे जाणून घेण्यासाठी आजचा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर खूप महत्वाचा आहे. आता जवळपास बघा 1 मंथ आणि किती पेपर आहे? 1 मंथ म्हणजे 30 दिवस आहे. आता 30 दिवसामध्ये आपल्याजवळ 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे. एक जनरल पेपर आणि दुसरा आहे आपला सब्जेक्टिव्ह. तर जनरल पेपरचं 30 दिवस जे आहे ते पर्टिक्युलर युनिट वाईज जरी गेलो तरीही आपण इझिली याचा अभ्यास करू शकतो. पण इथे प्रश्न येतो पेपर 2 चं, कारण मोठा सिलेबस आहे. इथे सुद्धा सिलेबसच्या 10 युनिट आहे, पण युनिट या वास्ट आहे, थोड्या मोठ्या मोठ्या स्वरूपाचे आहे. तर अशा वेळी आपण IMP टॉपिक्स कसं बघायचं हे सुद्धा आपण आज डिस्कशन करूया. आणि सरते शेवटी शेवटच्या दिवसांमध्ये आपण कशा पद्धतीने समोर जायला हवं हे देखील जाणून घेण्यासाठी आजचा पर्टिक्युलर संपूर्ण हा भाग परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरेल. तर मित्रांनो, आता 30 दिवस राहिले तर 13 डेज क्रॅश कोर्स आपलं सुरू होत आहे. कधीपासून? 26 जून पासून. याला जॉईन करण्याची फीज आहे 3000. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 2600 रुपयामध्ये. 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं PYQ, 10 युनिटचं नोट्स, डेली 8 वाजता आपल्याला लाईव्ह सेशन मिळेल आणि रेकॉर्डेड संपूर्ण कोर्स देखील अवेलेबल आहे. हे नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करा या नंबर्सवर आणि आजच कोर्सला जॉईन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ सब्जेक्ट अवेलेबल आहे. फीज 8000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 4000 मध्ये हा कम्प्लीट कोर्स 1 मंथ साठी अवेलेबल आहे, ज्यामध्ये सेट पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा, कारण पेपर 2 चं देखील 26 जून पासून 13 डेज क्रॅश कोर्स मित्रांनो सुरू होत आहे. आता बघा दिवस किती राहिले? 30. ठीक आहे. 30 दिवसामध्ये आपल्याला सर्वप्रथम पेपर 1 चं बोलूया, कारण पेपर 1 जनरल आहे आणि या स्पेसिफिक पेपर मध्ये आपण 90 प्लस पर्यंतचा पर्टिक्युलर स्कोर मित्रांनो आपण करू शकतो. असं नाही की यापूर्वी या स्कोर पर्यंत विद्यार्थी मित्र पोहोचलेले नाही. यापूर्वी सुद्धा विद्यार्थ्यांनी 80 प्लस 90 पर्यंतचा पेपर 1 मध्ये स्कोर केलेला आहे. तर यासाठी काय करा, तर पर्टिक्युलर युनिट्स जे आहे त्यांना तुम्ही क्रॅश कोर्स कसं असतं, जसं 3 दिवस 3 डेज, ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपल्याला जायचं आहे. पण यामध्ये फक्त मॅथचा जो पार्ट आहे त्याला तुम्ही डेली बेसिसवर इथे अभ्यास करा. मॅथ्स, रिझनिंग जे आहे प्रत्येक प्रकारचं DI परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर हा DI कसं सोडवायचं, ठीक आहे, टेबल चार्ट आपण कसं सोडवायचं, हिस्टोग्राफ कसं सोडवायचं, बार चार्ट कसं सोडवलं जातं, ठीक आहे, ग्राफ वाला कसं सोडवतात, हे थोडंसं तुम्ही त्याचं पॅटर्न समजून घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे, कारण 5 प्रश्न DI वर फिक्स आहे. मॅथ्स अँड रिझनिंग आणि यावर सुद्धा तुम्हाला तर्क जे आहे त्यावर देखील भरपूरसे प्रश्न परीक्षेत विचारतात. त्यामुळे हा स्पेसिफिक भाग जो आहे डेली बेसिसवर 30 मिनिट तरी तुम्ही अभ्यास करायला हवं. 1 तास 30 मिनिट समजा, ठीक आहे. डेली बेसिसवर तुम्हाला हा भाग अभ्यास करायचा आहे. या व्यतिरिक्त पॅसेजवर 5 प्रश्न येणार आहे. किती? 5 प्रश्न येणार पॅसेजवर. तर ऑब्व्हियसली आता डेली बेसिसवर तुम्हाला काय करायचं आहे, PYQs मध्ये जे काही आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे ना, असं पॅरा आपल्याला मित्रांनो सोडवा डेली बेसिसवर. यातून काय होईल, सराव होतो.
आहे ना. भरपूर आता बघा असं काही नाही राहिलं की तुमच्याकडे अवेलेबल नाही बा म्हणून. ऍपमध्ये देखील ग्लोबल ऑनलाईन ऍपमध्ये देखील पॅराग्राफ्स अवेलेबल आहे. आपण तिथून देखील ते सॉल्व्ह करू शकता आणि प्रॅक्टिस करा. कारण पेपर वन मध्ये काय समजतं, समस्या विद्यार्थ्यांना असतं टाइम मॅनेजमेंट होत नाही. हे खूप मोठी समस्या आहे, छोटीशी समस्या नाही. पर्टिक्युलर टाइम मॅनेज होत नाही मित्रांनो. कसं, तर बघा होतंय काय. हं. होतंय काय मित्रांनो, इथे पर्टिक्युलर 6 युनिटवर आधारित प्रश्न असतात. ठीक आहे. इथे 60 गुणांसाठी थेरोटिकल पूर्ण भाग येणार तुम्हाला. 10 गुणांसाठी पॅसेज विचारलं जाईल आणि 30 गुणांसाठी डीआय अँड रिझनिंग वर प्रश्न तुम्हाला येणार आहे. तर अशा पद्धतीने 100 गुणांचं नियोजन आहे. या 100 गुणांपैकी हे म्हणजे 3 डेज जे आहे ना, जसं टीचिंग 3 दिवस अभ्यास करा, रिसर्च 3 दिवस अभ्यास करा, कम्युनिकेशन 3 दिवस अभ्यास करा, देन ICT, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन, 3 3 दिवसात सफिशियंट आहे मित्रांनो. छोटे छोटे युनिट आहे आणि इम्पॅक्टफुल आहे. म्हणजे जर तुम्ही 3 दिवसात कव्हर करतो म्हटलं तर होतं, असं काही नाही. 3 ते 4 दिवसामध्ये इझिली आपण टीचिंग रिसर्च हे भाग करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे इथे खूप घाबरण्यासारखं नाही. पण डेली बेसिसवर तुम्हाला स्पेशली डीआयचं प्रॅक्टिस करा. कारण 5 गुणांसाठी हा डीआय विचारलं जाईल. लॉजिकल रिझनिंगवर प्रश्न असतात आणि पर्टिक्युलर तुम्ही जर पीवायक्यूज बघितल्या ना, तुम्हाला लक्षात येणार आहे की पॅटर्न ठरलेला आहे आणि त्या अकॉर्डिंगच आपल्याला काय येतं, प्रश्न जे आहे ते येत आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही डेली बेसिसवर 1 तास मॅथ्स किंवा डीआय सोडवण्याचं प्रॅक्टिस करता, तर व्यवस्थितरित्या आपलं हे होणार आहे. यासाठी डेली बेसिसवर 1 तास आपल्याला मॅथ्स अँड रिझनिंगचं स्पेशल क्लास सुद्धा आहे. 1 मंथ क्रॅश कोर्स मध्ये हे संपूर्ण बाब अवेलेबल आहे. सोबतच क्रॅश कोर्स म्हणजे थेरिकल पार्ट जे 6 युनिटचं आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी क्रॅश कोर्स आहे मित्रांनो. आणि 10 गुणांचं प्रॅक्टिस आपण ऍपमधून देखील करू शकता. तर हे झालं पेपर वन. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हे तीनही पार्ट डिवाइड करून घेतले पेपर वनचं आणि अभ्यास जर केला, तर नक्कीच आपण 80-90 पेक्षा जास्त स्कोर इथे करू शकतो. आता विषय आहे पेपर टूचं. तर पेपर टूचं आपण काय करावं, आहे ना. तर पेपर टू विषयी लक्षात घ्या. 10 युनिटचं सिलेबस आहे. टोटल युनिट संख्या आहे 10 प्रत्येकच विषयामध्ये. तर या 10 युनिट मधून आता काय करा तुम्ही, 5 to 6 इयर्सचा आपल्याला काय करायचं आहे, पर्टिक्युलर, आहे ना, पर्टिक्युलर पीवायक्यूज घ्यायचा आहे. आणि डेली बेसिसवर मित्रांनो, एकही दिवस न चुकता डेली पीवायक्यूज आणि MCQs हे करायला विसरू नका. आणि आतापर्यंत शॉर्ट्स रिव्हिजन तुमची झालेली असेल, फक्त रिव्हिजन करा आता. ठीक आहे, पेपर टूच. आणि त्या आधारावर पीवायक्यूज आणि MCQs सोडवण्याचं भरभरून सराव आपल्याला इथे करायचा आहे. बरं, या व्यतिरिक्त आपण आणखीन काय करू शकतो, तर पीवायक्यू टॉपिक्स जे आहे तुम्ही काढलेलेच असेल यापूर्वी देखील. ठीक आहे, तर अशा स्पेसिफिक टॉपिक्सला तुम्ही काय करा, हायलाइट करा. अशा टॉपिक्सचा तुम्ही अभ्यास करा. याने काय होईल, परीक्षेसाठी मित्रांनो हा आपल्या सगळ्यांचं प्लस पॉइंट ठरेल. ठीक, म्हणजे पीवायक्यू टॉपिक्स बहुधा रिपीटेड फॉर्म मध्ये येत असतात. त्यामुळे पेपर टू साठी MCQs अँड पीवायक्यू प्रॅक्टिस या पर्टिक्युलर स्टेपमध्ये खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पेपर टूचं आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. 10 युनिटचं सिलेबस डिवाइड करून घ्या. जसं हिस्ट्रीचं फॉर एक्झाम्पल जर आपण हिस्ट्रीला घेतलेलं, तर हिस्ट्रीला आपण 4 पार्टमध्ये पटापट डिवाइड करून घेत असतो. ज्यामध्ये 3 युनिट एन्शियंटचे आहे, 3 मिडिवल, 3 मॉडर्न आणि 1 हिस्टोग्राफीचे आहे. त्यापैकी 3 युनिटचं पटकन रिव्हिजन करा. त्यावर आधारित पीवायक्यूज MCQ सॉल्व्ह करा. सेम रिपीटेड आपल्याला संपूर्ण कोर्सवर या गोष्टी करायच्या आहे. एखादी नवीन टॉपिक जर तुम्हाला अभ्यासायचा आहे पीवायक्यू टॉपिक, तर ते देखील तुम्ही अभ्यासू शकता. पण आता 70% टाइम जे आहे ते आपल्याला पेपर टू साठी द्यायचा आहे आणि 30% वेळ तुम्ही काय करा, टाइम जो आहे तो पेपर वनला द्या. अशाने काय होईल, कारण बघा पेपर वनचं 10 युनिट खूप सोपे आहे आणि या 10 युनिट्सला मित्रांनो कव्हर करण्यासाठी 13 डेज क्रॅश कोर्स सुरू होत आहे आजपासून.
26 जून पासून. तर याला देखील आपण जॉईन करू शकता आणि त्यासाठी ऑफिशियल नंबर्स मी दिलेली आहे. हे मार्गदर्शन आवडलं असेल तर नक्की सेशनला लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.